अमोलजी, आज आपली उलट साक्ष झालेली आहे। या साक्षीमध्ये अनेक आपण खुलासे केलेले आहेत। आपल्याला आलेला जो तटकरेंचा फोन होता, त्यानंतर तुमच्यावर टाकलेलं दबाव तंत्र होतं, एकूणच काय सांगाल उलट साक्षामध्ये आपण सांगितलं? उलट साक्षामध्ये 2 तारखेला 2 जुलैला माननीय अजितदादांच्या बंगल्यावर गेल्यानंतर जो घटनाक्रम झाला, या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले। त्याचबरोबर जे ॲफिडेव्हिट ज्याच्यावर सही घेण्यात आली होती त्या संदर्भातले प्रश्न होते आणि त्यानंतरच्या काउंटर ॲफिडेव्हिटच्या संदर्भामध्ये हे प्रश्न होते। आणि सरते शेवटी या सगळ्या संदर्भामध्ये ही कारणं योग्य आहेत का हे विचारल्यानंतर मी माझं मत मांडलं। जी 2 ॲफिडेव्हिट सादर आपण केली होती, त्यामध्ये नेमकी खरी कुठलं आणि आपण काही माहिती लपवत असल्याचं देखील आपल्यावर म्हणण्यात आलं होतं, त्याबद्दल नाही, यामध्ये माहिती लपवत असण्याचा हा विषय नव्हता। यामध्ये महत्त्वाची ही गोष्ट होती की पहिलं जे ॲफिडेव्हिट सही घेण्यात आली ज्या ॲफिडेव्हिटवर, या ॲफिडेव्हिटवर मी सही 2 जुलैला केली आणि त्यावर नंतर तारीख ही 30 जून टाकण्यात आली आणि त्या ॲफिडेव्हिटवर त्याचा हेतू हा कुठेही त्या संदर्भात त्याचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळे जेव्हा 25 जुलैला इलेक्शन कमिशन समोर केस दाखल झाल्यानंतर त्याचा हेतू समजला, त्यानंतर 1 ऑगस्टला हे त्याच्यावरचं पहिलं ॲफिडेव्हिट हे नल अँड वॉइड करण्यासाठीचं काउंटर ॲफिडेव्हिट करण्यात आलं होतं। तुम्ही एक स्पष्टीकरण, तुम्ही भावनात्मक या शब्दाचा उपयोग करून यामध्ये कोअर्शन हा जो प्रकार आहे हा नक्कीच भावनात्मक दबावाचा जो विषय होता आणि जो मी नंतरही या संदर्भामध्ये जे शेवटी मी जी टिप्पणी केली की या संदर्भामध्ये भाजप सेना सरकारसोबत जाणं हे म्हणणं, याचा अर्थ महाराष्ट्राच्या संदर्भामधला कुठलाही प्रश्न पार्लमेंटमध्ये विचारायचा नाही, कारण आज महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी 39 खासदार कांदा निर्यात बंदीविषयी कोणीही चकार शब्द काढलेला नाही, कापसाविषयी सोयाबीनविषयी कोणी चकार शब्द काढत नाही, त्याचबरोबर महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे पळवले जातात याविषयी चकार शब्द काढत नाही। आणि जे शेवटी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, मग मतदारांनी तत्व, मूल्य, निष्ठा या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की या गोष्टींना आता तिलांजली दिली असं समजायचं। आता भावनात्मक दबाव नाही तर दुसरं काय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस